तिथून तिचा हातपाय गळून जायचं इथं मला चक्कर जुळतंय प्रथमेशचं लग्न जुळतंय सगळं वर देवानी. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर कसे सर्वजण, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा विषय काहीच नाही बरं का, असा सहज बनवतो ब्लॉग मी, कारण डेली व्लॉग करावं म्हटलं. कारण आता कसा टाईम आहे जरा थोडाफार, एक एवढं थोडाफार टाईम आहे, त्यामुळे मला जोपर्यंत होतं तोपर्यंत डेली व्लॉग बनवा. आणि तुम्ही सपोर्ट करा डेली व्लॉगला. सर्वांनी व्यवस्थित चॅनल वगैरे सबस्क्राईब करा, मस्त सपोर्ट करा. जसं आधी करत होतं तसं आता पण करा, कारण आता डेली व्लॉग येते तुमचे, म्हणजे येतात. सोडतोय मी डेली व्लॉग, तर आत्तापासून तर डेली येते कंटिन्यू. तर आज जायचं दुकानात, कारण एक 4-5 व्हिडिओ आहेत एडिटिंगला. तर ते एडिटिंग वगैरे करायचे आहेत, कारण उद्या एक अजून एक शूट आहे, उद्या ओपनिंग आहे. पाटसमध्ये एक शॉप होतं DK सलूनवाला म्हणून, दौंडचं आहे ते. 4 शाखा आहेत त्यांच्या. तर त्याचं पण शूट आहे, आणि त्याची सिरियल्स आहे बरं काय की एडिट करायला. मला ते तुम्हाला मी रिझल्ट दाखवतो एडिटिंग केल्यावर कसा होतं कसा नाही. तर चॅनलवर कंटिन्यू राहा, व्लॉग बघा, लाईक वगैरे करा. तर आजचा दिवस कसा जातोय करा एन्जॉय माझ्यासोबत. चलो. मी अशा लाईटी लावल्यात नका, इथे एक लावली, मोबाईल लावलाय, आणि अशात व्हिडिओ बनवतोय. काय लावलंय ही हॉटेलला, काय लावलंय ही चोचीला, काय लावलं हॉटेल चोचीला, काय लावलंय ते चुक 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 चुक, काय केलंय ती डम्या. त्याला इकडं असं झाकून ठेवलं, थंडी वाजते म्हणून. बाहेर यायचं तर लय थंड आहे. सकाळ सकाळ मला बाहेर नाही की 5 वाजता आपल्या बाप्पा तिकडे कुठं असतं का बाहेर? होय रे. हा 5 वाजता गटूड असतं का बाहेर तुझं? काय म्हणतोय मी मिठ्या मिठ्या हो. असं पावसाचं वातावरण झालंय, मगाशी ऊन पडलं होतं, आता परत असं वातावरण झालं. सगळा चिखल झाला बघा, कुठं कोरडे कुठं पाणी साचलंय, असं या. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असताना हे डायरेक्ट संध्याकाळ ब्लॉग शूट करायला लागलो. सकाळी बनवलं डायरेक्ट, आता संध्याकाळी आता वाजल्या 7. कारण गेलतो दुकानात मी, कारण मला बरोबर म्हणजे बरं वाटत नव्हतं, त्यामुळे मी परत माघारायला झोपलो वगैरे जरा थोडं. असं मला जाणवत असं. अरे ती पुस्तक कुठे ठेवलं तुझं? आणि तर आता कुठं चाललंय तुम्हाला माहिती का? तुम्ही ते ब्लॉग बघितला असेल. सापडलं पुस्तक सापडलंय. काय ही प्रथमेश, हा प्रथमेश जाधव. तर आता विषय असा आहे की आता आम्ही चाललोय लग्नाची तारीख काढायला. होय. तर आता आहे ना काकांकडे चाललोय, कारण लग्नाचं हे काढायचं का त्याला, काय काढायचंय, तारीख काढायची. हा तारीख काढायची लग्न. सगळ्यांनी या बरं का लग्नाला माझ्या, विसरू नका कोणी, सगळ्यांनी या. नाही गुलाबजाम नाही राहिले तर मला सांगा, मी ऑर्डर करतो बाहेरून परत. होय. हा आता आम्ही चाललोय तारीख काढायला. ते पत्रिका गावली मला वाढून शोधत होते, पण पत्रिकेची काय गरज आहे आता? मग ते लागतं तिथं सर, ते बामणाला दाखवायला लागते. ते आपल्याला नाही काय कळत, पण ते बामण बघ. होय, माझा हाय दीदीने तर आत्ताच मेहंदी काढून ठेवली माझ्या लग्नाची तयारी. हो का, एका हातावर काढली. आता हिथं झालं बघा सगळं, आता मलाच मेहंदी काढायला हिने काढून ठेवली. शिकून घेतली तिने, हा त्यासाठी एवढे पैसे भरून सगळे कोर्स कम्प्लीट करून घेतले. आता भावाच्या लग्नात काय टेन्शन नको तिला. म्हणजे कसं मेहंदीवालीला जास्त पैसे द्यायची गरज नाही लागायची, मेहंदीवाली घरचीच असते. 4-5 हजार रुपये घेतले. ते बघा आता अशी मेहंदी काढली तिने, नाजूक काढायची मस्त. असे नाव नाही माझ्या हातावर, नाजूक नाही दिसायची माझा. परत तुझा हात लय मोठा आहे, निबार बी लय आहे, म्हणून त्याला चांगली कडाक मुडाक मोठीच काढायला लागल. हा मोठेच काढायला लागा. तर चल बघूया आता काय होतंय काय नाही. काय म्हणते त्याला, जाऊ दे, नको नाव बिव दाखवाय. काय म्हणते त्याला, हे काय कुंडली कितली, कुंडली ज्योतिष व वास्तू मार्गदर्शन मार्गदर्शन केंद्र. केंद्र. तर आता ही कुंडली काय म्हणतात. पोरगा धावपळ करून करून खोकला यायला लागलाय. हा लग्नाची धावपळ करून करून खोकला यायला लागलाय. च्या आजारी पडलोय, तारीख काढायची. 4,000 रुपये त्याचा आवाज खोकल्याचा ऐकून पोरगी बी आजारी पडायला.
पोरगी आजारी वाटायला लागली. मग काय सांगायचं आता जीव इकडं गुंतलाय तिकडे बी तर मारणार ना. हे बघा असं पैसे काय करत नाही. बरोबर आहे ना. मग आता इकडे खोकला लागला की तिकडे बी खोकला सर्दी चालू झाली. बरोबर आहे. तसं असतंय. तुला पण असं चालतं काय नको. आमचं वेगळं जमाना होता तवाचा. आता वेगळा नाही. आम्ही बोलत नसायचो. पहिला जमाना वेगळा होता. आताच काय बघितलं की होय हॅलो हॅलो बाय बॉय गुड नाईट. उठला का झोपला का पळला का खाल्लं का पिल्लं का चालूच असतंय. आताचा जमाना वेगळा आहे. बघाय आलं की चालूच आहे बोलणं लगेच. पहिल्या जमान्यात खाली मुडकी घालून गप्पायची. खाली मुंडकी घालायची. तोंड नाही बघितलं नवरदेवाचं तरी हा पास आहे. तू कसं गेलतो मग? मी नव्हतं बघितलं एवढं तोंड. नव्हतं बघितलं. मी काय चियान पोहे आणून दिले आणि गेले निघून घरात. होय. घरातल्यांना पास पडलं झालं हा तुम्ही जी म्हणता ती. पण आता तसं नाही. मग कसं आहे? आता काय बाबू पोराला पास आहे पोरीला पास आहे तरच पुढचा मार्ग आहे नाही तर मग तिथं स्टॉप आहे. बरोबर. चल मग नाही तर पोरीच्या मनात वेगळंच कोण पोराच्या मनात वेगळंच कोण चालणं. मग काय बरोबर आहे की. हा तू माझ्या नाकात तोंडात मोबाईल घालायचा. ते मागतोय खायला. तर चला आता जाऊ काकांकडे आपण बघ. दाढी बिडी केली आता नवरदेवानी. नवरदेव नाचतोयच नाही. बघा किती नाचतोय बघ. काय लागा माझ्यावर धरला लगेच. लाज वाटती बघा काय असं लाजल्यावर ती पोरगी होऊन फोन करतील ही पोरगा लाजतय बघा. एवढं असं संस्कार द्यायला लागतात पोरांना. असं लाजलं नाही पाहिजे. पोरगी बघ किती धट आहे. डायरेक्ट फोन करून बोलती तुम्हाला खोकला येतोय काय. दीदीला लय हसायला. अहो तुमच्या खोकल्यामुळे इकडे आमचा खोकला वाढला सर्दी वाढली कसं तडतडायला लागला. खाणं पिणं बंद केलंय पार तिकडं. अजून हा मग अजून काय पटकेनी दवाखान्यात जा. नाही माझ्या संगत चला आता मीच घेऊन जाते डॉक्टर कडे. डिक्की दिदे खायला मागतोय. चला मग त्याचा संध्याकाळचा टायमिंग आहे. डिक्की दिदे त्याचं काहीच लावतो ते जवळ देत नाही. त्याला बिस्किट दिलंय पण त्याला पाहिजे खायला. काय पाहिजे आता झालंय बघा सगळं पावसाचं वातावरण. पाऊस येतोय वातावरण झालंयच पावसाचं. पाऊस येतोय. मम्मीने पेटावलं. कैसे दिख रहा पाऊस यायला लागलाय. चला मी कसला शूटर कारण महत्वाचं आहे. पावसाचं काय नाही एवढं. तर मला मी बोलू मी तर पुसते एवढं माझ्या जागेवरच. हे बघा काय आता माझी साडी तुम्हाला फडकी ठेवता येत नाही काय. माझी साडी पण पुसून काढ घेतली. नको गाडीत पुसून काढले खराब झाली. झाली ना आता माझी साडी खराब होती पाण्याचं. तर फायनली मित्रांनो आता घरी पोहोचलोय. आता वाजल्यात 8:30. 1.5 तास झाला आम्ही पाठसला होतो आणि बघितलं सगळे व्यवस्थित आहे. ओके काय नाही इथं बसल्यात पप्पा. जुळतंय प्रथमेशचं लग्न जुळतंय सगळं होतंय. आता लवकरच पिलेली प्रथमेशच्या माग टायमिंग 7 वाजल्यात. पटकीने आला का घरी लगेच फोन कुठं हाय. तर हे काय केलंय. बटाट्याची भाजी केली. रारची झाकण ठेवलं त्याच्यामुळे तुला वांग करायला लावलं होतं मी. हो बरीच करायचं. भरीत चाललंय वांग्याचं. आणि ती काय केलंय कशाला भात करायचा. मसाले भात केला का. मसाले भात नाही केला बटाट्याची भाजी. तर श्रीखंड पण आणलाय कारण मला खाऊ वाटलं त्यामुळे श्रीखंड आणलाय. तो मागतोय खायला. त्याला का नाही आणलं. त्याला एकट्याला करमत नाही बाहेर. त्याला जरा भूक लागली. चल ह्याचं एवढं चॉस येत ना. लय चॉस येत लय चॉस येत लय. आमचे कमी असते पण हाजर ढिग. अशा प्रकारचे मस्त मस्त 4 वांगी माझ्यासाठी भाजल्यात. आणि हा आणलाय श्रीखंड. काय येते ह्याचं मँगोचा फ्लेवर आणलाय. 85 रुपयाला दिला. 25 रुपये मागू घेतलं त्याने. सून आल्यावर जाईन बाय माझ्या डोक्याचा ताप.
हे तर तुला का वांग्याचं भरीत करून घालत खायला तुला. हा माझी कपडे धुवायचं पण टेन्शन नाही, तू बोंबराची ए पण नाही तुझी ती माझ्या जीनच्या पॅन्टी मला काय आता निघत नाही बाबा. हा अरे आता पिकली माझं वय झालंय, पिकले. हा पिकली. खरंच पिकले, हे काय पूर्ण केस पिकले. हो, पिकली. आता तुझ्या जीनच्या पॅन्टी त्या ताडपत्रीत असल्या आपण काय धुणार नाही बाबा आता. ते पुरीला लावते मी धुवायला, पण ती बी बिचारीचं हातपाय गळून जाते र तुझ्या असल्या पॅन्टी. ती बी माणूसच आहे र. तुझ्या पॅन्टी धुवून तिचा हातपाय गळून जायचं इथं मला मग चक्कर एक काम कर, हा. एका साईडचे टंगड तू नाही धु. नाही तू एक- मशीन आण पुरीला कपडे धुवायला आता. हा ती आहे बाबा देते की. हा ते देऊ नाही तर नाही देऊ, पण आहे ना तुला मशीनच आणायला लागल बाय. माझंच हातपाय दुखतात म्हणल्यावर त्या पुरीचं जाऊ काय दे. म्हणतात मी जीव. मी सांगतो तिच्या आई तिचा बापाला. जीव एवढी उडीचा कोंबडीवाणी. कोंबडीवाणी मग काय मग मी सांगतो तिच्या आई बापाला. नाही बाबा, ती पोरगी सुद्धा तुझी कपडे नाही, मी धुवूनच देणार नाही तिला म्हणा, तू बी नको धुत जाऊ. मग काय जाऊ दे दीदी तुम्ही बघ. नाही नाही, दीदीचं दीदीला मरणाचं काम. आले का वेजेला तिचं तिच्या घरचं दूध बसन का तुझ्या घरचं दूध बसन. ते का आता चालली काय ना झालं नाही पण मग गेल्यावर तो आहे. हो तुला सांगते, मी तर धुवून कटाळले. त्या पुरीला बी नाही मी वैतागून द्यायचे तुझ्या पॅन्टी धुवून. खरंच ती सांगते. हा हा ती स्वयंपाक करू दे, तुझ्या आवडीचं काय करायचं ते करू दे घरात गॅस पशी. पण ती पॅन्टी आपण काय धुणार नाही, त्या पुरीला बी धुवून देणार. कोणी मी धुऊ का होय? हा मी धुऊ होय मग. ती तसलं घालायचं बंद कर. हा, मग काय झालं बरमुडं बिरून टाक. बर 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 वा हा हुशार घेऊ मी तू हुशार. मग काय, मग काय मी मला एवढं आता करायचं. आता अरे, माझी साईड तुझी साईट काय, तिचा बी जीव आहे या. हा मग माझा नाही होय. तुझं काय बाबा, तुला घालायला आवडतं तू धुव मग. म्हणजे तिचा बी जीव आहे का नाही, ती ताडपत्री तिचा तर जीव कोंबडीवाणी ती पाण्यात पिळताना तिचा हात बी पिळायचा. होय मिठ्या. देव कुठे गेली त्याला श्रीखंड लागला मोबाईलला. मोबाईलला ते कसा आहे actually. चांगलं काय करायला लवकर चल दे मग चांगलंय. वापस चालले